स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे कामिका एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येत असते आणि प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर आज जी कामिका एकादशी आलेली आहे हिचं महत्त्व अधिकच सांगितलं जातं. आषाढी एकादशीनंतर ही एकादशी येत असते आणि ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशीचं व्रत करतो त्याचप्रमाणे ह्या एकादशीचं व्रत देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं असतं. या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. कामिका एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला जीवनातील अनेक संकटातून मुक्ती मिळते. व्यक्तीने कळत नकळत काही पापं केली असतील तर त्यातून सुद्धा त्याची सुटका होते आणि ही एकादशी जी आहे तर ती भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी तुळशीची विधिवत पूजा केल्याने आणि दर्शन घेतल्याने माणसाची जे काही पापं आहेत तर ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर कामिका एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार काही उपाय जर घरामध्ये करत असेल तर त्याचं योग्य फळ हे त्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, अडीअडचणी, संकट, दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन जाईल आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो एकादशीच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्याकडे या वेळेमध्ये टाईम नाही, म्हणजे या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 नंतर रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. परंतु जर तुम्हाला 6 ते 7:30 या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही ह्याच वेळेमध्ये हा उपाय करा, कारण ही जी वेळ आहे तर घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. आता बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला घरामध्ये का करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, कलह होत असेल, चिडचिड होत असेल आणि एकमेकांचं पटत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही, आपल्या पतीची प्रगती होत नाही, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, आपण कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नसतं, घरामध्ये सतत कष्ट आणि मेहनत ही करावी लागत आहे परंतु त्यामधून सुद्धा काही आपल्याला यश प्राप्त होत नाहीये, खूप कष्ट मेहनत करत आहोत, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीये. तर या सर्व समस्या ज्या आहेत तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होऊन जाते. तर पहा, या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचं भांडं आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही एखादी पंती जरी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत मूठभर तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर 7 भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो साधा कापूर असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर आपल्याला 3 हिरवी वेलची घ्यायच्या आहेत. ह्या हिरव्या वेलची घेताना कुठेही तुटलेल्या आहेत किंवा खराब झालेल्या आहेत अशा घ्यायच्या नाही, व्यवस्थित आणि चांगल्याच घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला अखंड 3 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा पुढे फूल असणाऱ्या घ्यायच्या आहेत आणि चांगल्याच आपल्याला घ्यायच्या आहेत. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप आपल्याला लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर हे जे कापूर आहे, कापूर जाळायचं जे भांडं आहे तर ते सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही. त्यामुळे आपल्याला एक भांडं त्याच्या खाली घ्यायचं आहे.
आता पहा आपल्याला काय करायचं आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्या ताटामध्येच आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. यानंतर आपल्याला एक कापराची वडी त्यावरती ठेवायची आहे. नंतर आपल्याला त्या 3 वेलची आणि 3 लवंग घेतलेल्या आहेत त्या देखील त्यावरती ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. फक्त एकच कापराची वडी आपल्याला सध्या त्यावरती घ्यायची आहे आणि बाकीच्या एका साईडला ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची जी बी आरती तुम्हाला येते तर ती तुम्हाला म्हणायची आहे. जर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून देऊन ती आरती ऐकू देखील शकता आणि माता लक्ष्मीला तुम्हाला ओवाळायचं आहे. ही आरती करत असताना एक कापराची वडी संपत येण्या अगोदरच दुसरी कापराची वडी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही देवीची आरती देवीवरती ओवाळायची आहे, माता लक्ष्मीवरती ओवाळायची आहे. आरती चालू असताना घरातील प्रत्येक सदस्यांनी त्या आरतीला हजर राहायचं आहे आणि त्यानंतर ही आरती करायची आहे. यानंतर हा जो कापूर आहे तर तो आपल्याला घेऊन जाऊन ही आरती घरात प्रत्येक ठिकाणी फिरवायची आहे. घरातून संपूर्ण फिरवल्यानंतर तुम्हाला ती आरती तुळशीवरून सुद्धा ओवाळायची आहे. त्यानंतर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा ही आरती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे भांड आहे तर ते आपल्याला घराचा जो मेन दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे त्याच्या मधोमध हे ठेवून द्यायचं आहे. हे भांड जेव्हा शांत होईल त्यामधल्या वस्तू तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकून द्यायच्या आहेत. असा हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. हा उपाय एकदा तुम्ही करूनच पहा. जर तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुम्हाला याचा अनुभव लगेच जाणवेल. तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर नवरा बायकोंचे सतत घरामध्ये भांडणं होत आहेत आणि एकमेकांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत आहेत, त्यांचं एकमेकांशी पटतच नाही, तर तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला 2 वेलची ज्या आहेत तर त्या तुळशीला अर्पण करायच्या आहेत आणि पूजा करूस तर तुम्हाला ह्या वेलची त्या देवी तुळशीला अर्पण करायच्या आहेत. पूजा करून झाली की त्या 2 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही वेलच्यामधले एक वेलची एक नवऱ्याने आणि एक बायकोने अशा दोघांनीही खायच्या आहेत. तर करून पहा, याचा फायदा देखील तुम्हाला नक्की होईल. हा उपाय जर केला तर तुमच्यामधले जे वाद आहेत तर ते सुद्धा नाहीसे होतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहेत, आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल, जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला आजपासून तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला 2 लवंग आणि 2 वेलची ह्या जाळायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्यासोबत. असं केल्याने तुमच्या घरातील जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या नक्की दूर होतील. तर अशा पद्धतीने हा उपाय देखील तुम्ही रोज संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे. हा उपाय केल्याने देखील तुमच्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होऊन जातील, पैशांच्या अडचणी दूर होऊन जातील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.